तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या राजीनाम्यानं राज्यातील राजकारण ढवळून निघतंय। शरद पवारांनी पुनर्विचार करण्याचं आश्वासन दिलेलं असलं तरी देखील ते अजूनही त्यांच्यावरती राजीनाम्यावरती ठाम आहेत। त्यामुळे पवारांच्या राजीनाम्याच्या तिढ्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात सापडल्याचं पाहायला मिळतंय। शरद पवार राजकीय निवृत्तीवर ठाम, पवारांची समजूत काढताना नेत्यांना घाम। पवारांच्या निवृत्तीवरचा तिढा कधी सुटणार? राष्ट्रवादी काँग्रेसमधला संभ्रम कधी मिटणार? शरद पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ माजलेली आहे। पण राजीनाम्याची घोषणा करून बराच कालावधी उलटल्यानंतरही पवारांच्या मनात नेमकं आहे तरी काय याचा उलगडा होत नाहीये। शरद पवार त्यांच्या भूमिकेवर ठाम असून ते राजीनामा मागे घेणार नाहीत अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांकडून सातत्यानं पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय। कोणत्याही प्रकारचा ताणतणाव त्यांच्यावर नव्हता। मी 2 दिवसात माझा निर्णय जाहीर करेल एवढंच मला ते बोल। अनेक पदाधिकारी ज्यावेळेस त्यांना भेटतात त्यावेळेस ते स्पष्टपणे म्हणतात की मी राजीनामा मागे घेणार नाहीये। तुम्ही त्यावेळेस विचारलं त्यावेळेस तुम्हाला काही बोलले काय? नाही, मी त्यांना विनंती केली। आता शेवटी मी एक लहान कार्यकर्ता आहे, मी त्यांना विनंतीच करू शकतो। बुधवारी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी शरद पवारांची भेट घेत त्यांना पद न सोडण्याची विनंती केली। पण यावेळेला सुद्धा पवारांचा सूर नकारात्मक असल्याचं नेत्यांनी सांगितलं। साहेबांना फक्त आग्रह करण्याकरता आलो की साहेब कृपया हा निर्णय आपण मागे घ्यावा, एवढंच या ठिकाणी विनंती साहेबांना केली। साहेबांकडनं काय त्याला उत्तर आलं? नाही, आता साहेबांनी सांगितलं तर त्याच पद्धतीने आम्हाला सांगितलं की 1-2 दिवसामध्ये काही विचार करून ते निर्णय घेतील। यापेक्षा जास्त काही चर्चा नाही। तेवढंच फक्त मी विनंती केली साहेबांना की आपल्याकडे बघून खरं आम्ही राजकारणात आलेलो आहोत। शरद पवारांच्या भूमिकेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड गोंधळाची स्थिती पाहायला मिळतेय। बहुतांश नेत्यांना पवारांनी राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहावं असं वाटतंय, तर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या काही मोजक्या नेत्यांना पवारांचा निवृत्तीचा निर्णय योग्य वाटतोय। त्यामुळे पवार आता अंतिम निर्णय काय घेतात, पवारांच्या राजीनाम्याचा तिढा नेमका केव्हा सुटतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शरद पवारांनी